जळगाव शहरातील प्रमुख व्यापारी केंद्र असलेले दाणा बाजारातील व्यापाऱ्यांनी आज शुक्रवारी कडकडीत बंद पाडून शासनाच्या निर्णयाचा निषेध केला। महाराष्ट्र कृषी पणन कायदा 1963 व महाराष्ट्र कृषी पणन नियम 1967 मध्ये दुरुस्ती करण्यासाठी हा बंद पाळण्यात आला। बाजारपेठ सकाळपासून बंद असल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले होते। कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असलेल्या या बाजारपेठेत शुकशुकाट पाहावयास मिळाला। दी ग्रेन किराणा अँड जनरल मर्चंट असोसिएशन तर्फे हा बंद पाळण्यात आला असून यात सर्व व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला। आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले असून मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक धूत, सचिव कमल मणियार यांनी केली आहे। पासून महाराष्ट्र राज्य सरकारने कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा लागू केलेला आहे। तेव्हापासून तो कायदा तसाच चालू आहे। त्याच्यामध्ये आजपर्यंत काही बदल झाले नाही आहे। तसे व्यवहारात फार बदल झाले, पण त्या कायद्यामध्ये काही बदल झाले नाही। त्या कायद्यामध्ये बदल करणं जरुरी आहे। त्यानुसार आज आम्ही बंद पुकारलेला आहे, कारण की आम्ही प्रत्येक वेळी मागे काही वर्षापासून आम्ही याबद्दल बंद आंदोलन करत होतो, पण महाराष्ट्र सरकारने आमचं काही लक्ष दिलं नाही। त्यांचं लक्ष आमच्याकडे यावं या दृष्टिकोनातून आज आम्ही बंद पुकारलेला आहे। त्याच्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीने जे मार्केट सेस लावतं, तर GST लागल्यानंतर ते मार्केट सेस त्यांनी कमी करावं, ते कमी केलेलं नाही आहे। दुसरं राज्यस्तरीय त्यांनी जे कमिटी स्थापन केलेली आहे, त्याच्यामध्ये त्यांनी नवीन मार्केट कमिटी बनवण्याबद्दल त्यांनी जे नियम काढले, त्याच्यामध्ये आम्ही काही सूचना सुचवल्या आहे, त्याच्या त्यांनी विचारात घ्याव्या। तिसरा FSSAI कायदा, फूड प्रोसेसिंग कायदा, अन्न सुरक्षा कायद्यामध्ये बदल घडवून आणावे, यासाठी आम्ही आज आंदोलन पुकारलेलं आहे।